जय गजानन. प्रिय मित्र विवेक, सुवर्ण महोत्सवाच्या सोनेरी शुभकामना. माझ्या आयुष्यातली मिळकत काय अशी जर सूची करायला मी कधी बसलो तर तुझी मैत्री ही त्यातली एक फार वरची गोष्ट असेल हे निश्चित. गेल्या 30 वर्षापासूनचा जवळजवळ आपला संपर्क, या संपर्कातले अनेक क्षण या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. कितीतरी गोष्टी ज्या मी तुझ्याकडून शिकलो, समजून घेतल्या, त्याचा आनंद तुझ्यासोबत घेतला, त्या सगळ्या गोष्टी आज आठवत आहेत. म्हणजे अगदी निसर्गाचं वर्णन करताना, वसंत ऋतूचं वर्णन करताना तो निसर्ग आपण स्वतः अनुभवला पाहिजे म्हणून डुमनापूरच्या जंगलामध्ये आपण मारलेल्या फेऱ्या मला आठवत आहेत. ज्या काळात तरुण भारत अगदी कृष्णधवलच निघत होता, त्या काळातसुद्धा लेआउट नावाची गोष्ट असते हेही अनेकांच्या डोक्यात नव्हतं. त्या काळात त्याच्यासाठी तुझा असलेला अट्टहास हा मला आजही आनंद देतो. युवा आवाजच्या वेळा आपण एक एक ओळ खालीवर करत बसवत त्याचं जे तयार केलेली रचना होती, ती रचना मला आठवते प्रत्येक गोष्टीत. आणि मग त्यानंतर अनेक गोष्टी साकारत असताना त्या प्रत्येक गोष्टीत तू दिलेली नाना प्रकारची वैविध्यता ही निश्चितपणे आनंददायी आहे. तुझ्या आजपर्यंतच्या लिखाणातल्या कितीतरी गोष्टी आज मला या निमित्ताने आठवत आहेत. कदाचित ही खंत तुलासुद्धा असेल की बाकीच्या सगळ्या व्यापामध्ये लिखाण थोडंसं मागे पडलं. या निमित्ताने, या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी मुद्दाम शुभकामना देऊ इच्छितो की आता मागे पडलेल्या या गोष्टीला पुन्हा एकदा मुख्य पटलावर तू घेऊन यावं आणि इथून पुढचा तुझा आयुष्याचा हा अत्यंत सुंदर काळ हा लिखाणाकरता अधिकाधिक सुंदर रीतीने वापरता यावा आणि त्यातून तुझी प्रतिभा नवनवीन पद्धतीने आम्हा सगळ्यांना आनंद देण्यासाठी सज्ज व्हावी. यासाठी मोरयाच्या चरणी दीर्घायुपूर्ण, आरोग्यपूर्ण लिहित्या शुभकामना. हार्दिक धन्यवाद. जय गजानन. नमस्कार. आज विवेकजींचा वाढदिवस. विदर्भ संस्कार भारतीचा डोलारा विवेकजींसारख्या अशा अनेक कार्यकर्त्यांनी उभा केला आहे. माझी आणि विवेकची ओळख झाली ती नागपूरला जे युवा संस्कार भारतीचं युवा साहित्य संमेलन भरलं होतं त्यानिमित्ताने. अतिशय सुनियोजित आणि अतिशय उत्तम नियोजन त्यांनी या कार्यक्रमाचं केलं आणि आपल्या वाणीनी, आपल्या कृतींनी खंदा कार्यकर्ता कसा जोडून ठेवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विवेक कवठेकर आहेत. आणि आता तर ते यवतमाळमध्ये प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या बाल संस्कार शिबिरामुळे. मी त्यांच्या शिबिराला 2-3 वर्षापूर्वी भेट दिली होती. खरोखर कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या लोकांना कसं जोडून ठेवावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे विवेक आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून असंच समाजाचं, संस्कार भारतीचं निरोगी आयुष्य राहून काम करावं त्यांनी अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते. पुन्हा त्यांना गडकरी कुटुंबियांकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. विवेकबद्दल काय बोलायचं आणि किती बोलायचं हा खरं तर माझ्यासाठी एक प्रश्नच आहे. माणूस जेव्हा खूप जवळचा असतो तेव्हा त्याच्याबद्दल बोलणं जरा तसं कठीण असतं. मला आठवतं बहुधा 1998चा डिसेंबर महिना असेल. एक दिवस सकाळी विवेकचा मला फोन आला. त्यावेळेला मी बरोड्याला होतो आणि आमची प्रत्यक्ष ओळख नव्हती, कधी भेटही झालेली नव्हती. तरुण भारतामुळे आणि संघकामामुळे कदाचित आम्ही एकमेकांना नावाने ओळखत होतो, परंतु प्रत्यक्ष भेटीचा कधी योग आलेला नव्हता. विवेकने त्यावर्षी एक साहित्य संमेलन घेतलं होतं महाविद्यालयीन तरुणांसाठी यवतमाळला, अक्षर साधने या नावाने. आणि या संमेलनासाठी तू ये आणि आल्यानंतर पडेल त्या व्यवस्थेमध्ये तुला काम करायचं आहे, असा अतिशय प्रेमळ आणि हक्काचा तो फोन विवेकने मला केलेला होता. त्याच्या सूचनेप्रमाणे मी गेलो. त्या संमेलनामध्ये त्याची माझी पहिली भेट झाली. परंतु ती पहिली वाटावी असं त्यात काहीच नवीन पण नव्हतं. उलट वर्षानुवर्षांचं मैत्र असावं, ऋणानुबंध असावे असंच मला त्यावेळेला वाटलं. समोरच्या माणसाला अगदी असं एका भेटीमध्ये अंकित करून घेणं हा विवेकच्या व्यक्तिमत्वाचा एक अतिशय विलोभनीय पैलू आहे.
मुळातच त्याला माणसांमध्ये राहायला आवडतं, माणसं जोडायला आवडतात. माणसं जोडणं, त्यांना जोजावणं, त्यांना सांभाळणं हा त्याचा शौक आहे, त्याच्या जीवीचा ध्यास आहे. हा खऱ्या अर्थाने माणूस वेल्हाळ प्राणी, तो माणसांशिवाय राहू शकत नाही. आणि मग माणूस जोडताना जे जे सोसावं लागतं तेही कसं सोसावं ते विवेककडून शिकण्यासारखं आहे. तो माझा खूप जवळचा मित्र आहे, संस्कार भारतीतला अतिशय निकटचा सहकारी आहे. सार्वजनिक कामामध्ये आणि वैयक्तिक जीवनातही माझा मार्गदर्शक आहे. अगदी स्वप्नांचा साथीदार म्हणावं असं त्याचं आणि माझं नातं आहे. काय सांगायचं, तो उत्तम कवी आहे. फार कमी लोकांना माहिती आहे, पण एक वेगळं कवित्व, काव्यधारणा त्याला साधलेली आहे. तो उत्तम लेखक आहे, तो उत्तम पत्रकार आहे, उत्तम वक्ता आहे. पण या सगळ्यांच्या पलीकडे तो एक उत्तम संघटक आहे. योजकच तत्र दुर्लभ हा असं म्हटलं जातं. त्या संस्कृत सुभाषिताचा अर्थ शोधायचा असेल तर विवेकचं आयुष्य आपण बघावं. एक माणूस किती उत्तम संयोजक असू शकतो आणि त्या संयोजनाच्या माध्यमातून संघटनेचा आधार तो कसा तयार करू शकतो, संघटनेमधली माणसं कशी उभी करू शकतो, त्यांना आत्मविश्वास कसा देऊ शकतो, याची असंख्य उदाहरणं विवेकने प्रत्यक्ष कामातून आम्हा लोकांना शिकवलेली आहे. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की मुळात तो एक उत्तम माणूस आहे, अतिशय संवेदनशील आहे, एक अतिशय वेगळी आत्मविलोपाची भावना त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. कदाचित सद्गुरू माऊलींचा त्याला जो आशीर्वाद आहे किंवा संघाच्या संस्कारातून जे पाथ्य त्याला मिळालेलं आहे. पण आजच्या काळामध्ये इतका आत्मविलोप दिसणं कठीण असतं. म्हणजे अनेक कामं उभी विवेक करतो, परंतु त्याच्या श्रेय नामावरीत विवेकचं नाव कुठेही नसतं. आपण केलेल्या कामांचं श्रेय अतिशय अलगदपणे दुसऱ्याला देऊन टाकावं, हा संस्कार प्रत्यक्ष जगणारा आमचा हा मित्र आहे. खूप कार्य त्याच्या हातून घडायचं आहे, खूप काही त्याला करायचं पण आहे. नेहमी त्याच्या मागे लागत असतो की त्यांच्या लेखनाकडे पण आता जरा लक्ष दिलं पाहिजे. माणसांचा हा व्याप सांभाळत असतानाच सारस्वताची ही सेवा त्याच्या हातून घडावी, अशी ही आमच्या सगळ्या मित्रांची त्याच्याकडनं अपेक्षा, इच्छा आहे. हे सगळं घडावं, त्याच्या हातून अजून उत्तमोत्तम कार्य घडावीत, यासाठी परमेश्वर त्याला उदंड शक्ती देवो. त्याच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य, सुख, शांती, समाधान या सगळ्यांची बरसात परमेश्वर त्याच्या अर्ध्यावर तो आता खऱ्या अर्थाने आलेला आहे. इथून पुढचा काळ त्याच्या सगळ्या प्रकारच्या कर्तृत्वाला अधिकाधिक ऊर्जस्वल करणारा ठरो, अशी माझ्याकडनं, म्हणजे व्यक्तिगत माझ्या परिवाराकडनं, संस्कार भारती परिवाराकडनं त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. हार्दिक अभिष्ट चिंतन या 50व्या वळणावर मी करतो. जीवेत शरदशतम. विवेक सर, जीवेत शरदशतम. नमस्कार, मी गजानन रानडे, संस्कार भारतीचा एक कार्यकर्ता आहे. विवेकजींना मी त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. एक हाडाचा कार्यकर्ता, एक चांगला संयोजक असं त्यांचं ख्याती आहे. त्यांची मूर्ती लहान कीर्ती महान आपण सगळे म्हणतोच त्यांच्याबद्दल, पण त्यांच्यातला एक वेगळा अनुभव मी घेतला, तो मी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो. आणि तो म्हणजे एक संवेदनशील नवरा. म्हणजे त्या अनुभवानंतर माझी बायकोसारखी उदाहरण द्यायला लागली, पहा विवेकजींकडे बघ आणि तू थोडासा असा वागण्याचा प्रयत्न कर. तर असा अनुभव तुमच्याशी शेअर करतो. उटीला आम्ही बैठकीला गेलो होतो आणि बैठक झाल्यावर आमचं बाहेर फिरण्याचा प्रोग्राम होता. आम्ही सपरिवार होतो. विवेकजीने श्रीशला आणलं नव्हतं, म्हणजे श्रीशचं जमलं नाही तेव्हा, आणलं नव्हतं मी नाही म्हणणार, पण खूप छान तो दौरा आमचा झाला, ट्रिप छान झाली. त्याच्यातला अनुभव असा की आम्ही कुठल्याही स्पॉटला फिरायला गेलो की विवेकजी मागेच पडायचे. मग आम्ही मागे वळून बघितलं की यांचं वहिनींचं या पोजमध्ये त्या पोजमध्ये असे मोबाईलवर असे फोटो काढणं, फोटोग्राफी सुरू असायची. तेव्हा मला बायको नेहमी म्हणायची, पहा
त्यांचे किती काळजी घेतात आणि किती फोटो काढणं असं वगैरे हे आहे. तर काही तुम्ही पण शिका त्यांच्याकडनं. तर इतके छान म्हणजे त्या दोघांकडे बघून मला असं वाटलं की खरं एकमेकांमध्ये तादात्म्य किती असायला पाहिजे नवरा बायकोंचं, आणि इतकं छान त्यांचं संवेदनशील, खरा संवेदनशील एक नवरा म्हणून मी त्यांचा त्या याच्यात अनुभव घेतला. कार्यकर्ता आणि हे तर ते आहेच, पण बरेचदा कार्यकर्ता खूप चांगला असला तर तो बाहेर चांगला असतो, पण घरी थोडं दुर्लक्ष होतं असं जनरल अनुभव आहे. पण त्याच्यामध्ये मला नाही वाटत कधी विवेकजी मागे पडले असतील, आणि त्यासाठी मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि परत त्यांना एकदा त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. देव त्यांना असंच दीर्घायुष्य आणि देव की ते आमच्यासोबत आणि समाजासाठी चांगलं चांगलं काम करत राहतील. आणि परत एकदा विवेकजींना शुभेच्छा तर आहेतच, पण शिरीषला धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत घरोटे आणि सौ रोहिणी घरोटे, आम्ही दोघांच्याही वतीनं आमचे परमस्नेही संस्कार भारतीचे आमचे सहयोगी कार्यकर्ता श्रीमान विवेक कवठेकर यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही उभयता त्यांचं अभिष्ट चिंतन करीत आहोत. विवेकचा आमचा परिचय साधारणपणे गेल्या 10-15 वर्षापासूनचा. त्याचं सामाजिक कार्यातलं योगदान, संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्ता आणि विविध विषयांवरचं त्याचं असणारं प्रगल्भ असं वाचन, आणि यामुळेच संस्कार भारतीच्या या कलाक्षेत्रात काम करताना संघटन मजबूत होण्यामध्ये, सुदृढ होण्यामध्ये विवेकचा खूप मोठा वाटा आहे. गेल्या अनेक दिवसापासून विवेकचा प्रवास संघटनेच्या निमित्ताने विदर्भात होत असतो. त्याचे विशेष योगदान किंवा त्याचं कौतुक करायला हरकत नाही की जो 1500 कलाकारांच्या उपस्थितीत किंवा साहित्यकारांच्या उपस्थितीमध्ये जे नागपूरला साहित्य संमेलन संस्कार भारतीने केलं होतं, त्याचं सगळं जे श्रेय आहे हे विवेकला द्यावं लागेल. सुबोध भावे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते, आणि अतिशय दर्जेदार आणि कायम स्मरणात राहणारा असा कलासंगम साहित्य क्षेत्रातला विवेकच्या नेतृत्वामध्ये संस्कार भारतीने नागपूरला घडवून आणला. असं त्याचं एक कुशल नेतृत्व, एक चांगला संघटक, उत्कृष्ट वक्ता आणि मनमिळावू स्वभावामुळे कुटुंबात असणारा एक परस्परांमधलं प्रेम, त्यामुळे त्याला या सगळ्या कामात वेळोवेळी यश मिळत गेलं. आजच्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी आम्ही दोघेही आमच्या कुटुंबाच्या वतीनं विवेकला दीर्घायुष्य मिळो, निरामय जीवन आयुष्य मिळो, आणि त्यांनी जो संकल्प आपल्या आयुष्यात केला असेल त्या संकल्पपूर्तीचं समाधान त्याला निरंतर मिळत राहो, आणि त्याच्या हातून अतिशय उत्तरोत्तर अतिशय चांगली समाजसेवाची कामं घडत राहो अशी परमेश्वराला विनम्र प्रार्थना करतो. नमस्कार विवेकजी, तुम्हाला 50व्या वाढदिवसानिमित्त संस्कार भारतीच्या समस्त मातृशक्तीतर्फे शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. धन्यवाद. Happy birthday, Vivek. Have a good time. Stay safe and have a nice year ahead. All the best. This is Dr. Ajit Fadke. हॅलो, नमस्कार. विवेक, आज तुमच्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आजचा दिवस विशेष म्हणजे तुमचा वाढदिवस. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक अभिनंदन. तुमची यशाची वाटचाल याच पद्धतीने चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मी डॉक्टर दीपक अग्रवाल. माझा संपर्क विवेकसोबत आजपासून 10-15 वर्ष अगोदर आला. त्याच्या संपर्कात आल्यानंतर तो माझ्या खूप जवळचा मित्र झाला.
विवेकचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ व मनमिळावू आहे. त्याची समाजासाठी काही तरी करण्याची धडपड नेहमी दिसून येते. त्याचा आज 50वा वाढदिवस. मी त्याला शुभेच्छा देतो. त्याचं समोरील आयुष्य संपन्न व भरभराटीचं जावं ही मी देवाजवळ प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे विवेक. थँक्यू. सर्वप्रथम मी आमचे आदरणीय विवेक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 20 वर्षापूर्वी माझ्या दवाखान्याचे उद्घाटनाचे संचालन विवेक भाऊंनी अतिशय चांगल्या तऱ्हेने केले व अतिशय अभ्यासू, मनमिळावू, उत्तम लेखक, संघटक, वक्तृत्व व अभ्यासाचा व्यासंग असलेले, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे माझे परम आदरणीय मित्र विवेक सर या पुनश्च त्यांच्या 50व्या अर्धशतकीय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय विवेक, कसा आहेस? मजेत ना? 31 वर्षापूर्वीची आपली भेट. सुरुवातीला आपण काही वर्ष सोबत होतो, परंतु शिक्षण, नोकरी याकरिता आपण बाहेर पडलो. असं असलं तरी या 31 वर्षामुळे आम्हाला आपल्या मैत्रीमध्ये कुठेही खंड पडला नाही. आपण कायम संपर्कात राहिलो. या 31 वर्षाच्या कालावधीमध्ये तुला जे आवडीचं क्षेत्र होतं, शिक्षण क्षेत्रामध्ये तू अतिशय सुंदर काम केलेलं आहे. तुझ्या विद्यार्थ्यांकरता एक आदर्श शिक्षक तू आहेस. याशिवाय साहित्य असेल, पत्रकारिता असेल किंवा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्य असेल, हे सर्व तू करत राहिलास आणि आज आमच्या मित्राचं एक चांगलं नाव या समाजामध्ये आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज तू वयाची 50 वर्ष पूर्ण करणार. वय वाढतच जाणार आहे, ते आपल्या हातात नसतं. परंतु या पद्धतीने तू जगला जगतो आहे. तू एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. आज या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुटुंबियातर्फे, मित्रपरिवारातर्फे तुला शुभेच्छा देतो. भविष्यात तुझे राहिलेली जी कामं आहेत, जी स्वप्न आहेत, ती पूर्ण हो हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. नमस्कार, मी प्रशांत विश्वास, विवेक सरांच्या मित्रमंडळातील एक सदस्य. विवेक भाऊंचा भारतीय संस्कृतीवर काढा अभ्यास आहे आणि एक स्वरूप पण ठरवायचं होतं. त्यामध्ये विवेक भाऊंनी माझ्याकडून लगेच माहिती घेतली आणि ताबडतोब सांगितलं, ट्रस्टचं नाव लीलानाथ प्रतिष्ठान राहील आईवडिलांच्या नावावर आणि आपल्या पुरस्काराचं नाव कृतार्थ पुरस्कार राहील. आज 15 वर्षानं ते दोन्ही नाव इतके प्रसिद्ध झाले, लोकांच्या मनात बसलेले आहेत. असं हे विवेक भाऊंचं व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच प्रेरणादायी राहिलेलं आहे आणि या 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. भाऊ, 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विवेकला 50व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे विवेकबद्दल खूप आठवणी आहेत. जवळपास 30 वर्षापासून आमची ओळख आहे. एक अतिशय जिद्दी, कष्टाळू आणि एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर ती करण्याचा ठाम निश्चय करणारा विवेक असा आहे. त्याच्यापेक्षा मी मोठा आहे, पण समाजात अनुभव त्याला जास्त आहे. परत एकदा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढचं आयुष्य त्याचं अतिशय छान जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज आमचे परमस्नेही विदर्भ प्रांत सहमंत्री संस्कार भारती विदर्भ
श्री विवेक कवठेकर यांचा 50वा वाढदिवस सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होत आहे ही अत्यंत मनस्वी आनंद देणारी बाब आहे. मी अगदी सुरुवातीलाच त्यांना सुख, शांती, समाधान लाभो, दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. बरेचदा असं म्हटलं जाते की मोठ्या झाडाखाली लहान झाडं वाढत नाही, परंतु श्री विवेक कवठेकर यांच्या बाबतीत ही बाब खोटी ठरते. याचं कारण असं की श्री कवठेकर सर यांनी आपल्या हयातीमध्ये खूप माणसे मोठी केलेली आहेत. त्यांचे अनेक पैलू खरं म्हणजे सांगता येतील. ते एक निवेदक आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत, हाडामासाचे शिक्षक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाचे गुण अत्यंत उल्लेखनीय. यवतमाळ शाखा संस्कार भारतीचा इवलासा वेलू आज तो गगनावर जात आहे. याचं श्रेय केवळ आणि केवळ विवेक कवठेकर सर यांना जाते. प्रांतामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये श्री विवेक कवठेकर सर हे हिरिरीने सहभागी घेतात आणि आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांना घेऊन चालतात. हा मनाचा उमदेपणा, ही मनाची विशालता अनेकांना लाभत नाही आणि योगायोगानं ती कवठेकर सरांना दैवदत्त देणगी आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. आजच्या त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी मी पुनश्च एकदा त्यांना सुयश चिंतितो. नमस्कार. विदर्भाच्या संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री असलेले आणि यवतमाळ संस्कार भारतीचे सर्वेसर्वा असलेल्या माननीय विवेकजी कवठेकर यांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विवेक सर, तुमची आणि माझी ओळख माझ्या मुलाचे, मोठ्या मुलाचे, निहित घोडेचे क्लास टीचर म्हणून झाली होती, पण ती तोंड ओळख होती. माझी आणि तुमची खरी ओळख झाली ती संस्कार भारतीमध्ये दाखल झाल्यानंतर. आणि त्या ठिकाणी मला कळलं की हा माणूस नुसता शांत, संयमी आणि नम्रच नाही, तर सद्गुणांचा, पुष्पांचा एक गुलदस्ताच आहे. खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. श्रीशचे संतूर पप्पा असं सुद्धा मी तुम्हाला म्हणू शकते, आणि एवढा मोठा मुलगा आहे असं वाटतच नाही तुम्हाला. पण 50 वर्षाचे तुम्ही झालात. आत्तापर्यंत तुमचं आयुष्य सगळं खूप छान गेलं, तसंच पुढचंही जावं. सर्व जबाबदाऱ्या तुम्ही अतिशय आनंदात पार पाडाव्या. खूप खूप सुख, समृद्धी, आयुरारोग्य तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय कवठेकर सरांना त्यांच्या 50व्या जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा. असं म्हणतात की ज्यांना झाडं लावण्याची सवय आहे ते पानगळींची तमा कधीच बाळगत नाही. आमच्या सरांनाही माणसांची झाडं लावण्याची सवय आहे. सरांशी माझा परिचय मी 12वीला असताना विद्यार्थी परिषदेच्या अक्षर साहित्य संमेलनामध्ये आला. तेव्हापासून सरांशी आजपर्यंत हे ऋणानुबंध टिकून आहेत. प्रत्येक माणसाला माणसं जोडायला आवडतात, पण सरांचं वैशिष्ट्य याहीपेक्षा वेगळं. माणसं सरांना जोडायला आवडतात आणि ते टिकवून ठेवायलाही. सरांनी जोडलेली माणसं ती आजतागायत त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. सरांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. सरांचं भाषेवरचं प्रभुत्व, सरांचा अभ्यास, त्यांचं चिंतन, माणसं ओळखण्याची, माणसं पारखण्याची त्यांची सवय आणि एखाद्या कामासाठी स्वतःला झोकून देण्याची त्यांची वृत्ती, सरांकडून या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. त्यांच्यासोबत काम करताना त्यांची असलेली सवय की ते आपल्यासारखं सगळ्यांना करण्याचा प्रयत्न करतात. ते जसे मोठे आहे तसं इतरांनाही त्यांच्यासारखं मोठं करण्याचा प्रयत्न करतात. ही माणूस म्हणून त्यांच्यातली सर्वोत्तम गोष्ट आहे असं मला वाटतं. आदरणीय सरांच्या सहवासात आयुष्याचा शेवटपर्यंतचा काळ अगदी सुखात जावा. सरांची आरोग्य संपदा निरोगी राहावी. 50 सरांनी पूर्ण केली आहे. आयुष्याची 50 क्रिकेटच्या भाषेतली त्यांनी मारलेली आहे. ती सेंचुरी सरांनी पूर्ण करावी. असंच सरांनी खूप 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 मोठं मोठं होत जावं आणि सरांचं निरोगी आनंदमयी आयुष्य असंच टिकून राहावं, चिरंतर राहावं. याच त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा आणि धन्यवाद. मित्र विवेक, तुझा आणि माझा परिचय
हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामातून आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक सिद्धांत आहे रचनात्मक कार्य. हे रचनात्मक कार्य करत असताना कार्यक्रम हा एक त्याचा भाग असतो आणि कार्यक्रमातून विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता घडतो हे सत्य आहे. या अशा कार्यक्रमातनं तूही घडलास आणि अनेक कार्यकर्ते घडवलेस. विवेक, मला आठवतं की विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यक्रम हा नीटनेटका कल्पकतेतून कसा साजरा होईल याचा तुझा सातत्याने प्रयत्न असायचा आणि त्यातून अनेक कार्यक्रम हे विद्यार्थी परिषदेचे तुझ्या कालखंडामध्ये यवतमाळमध्ये पूर्ण विदर्भामध्ये घडले. आणि त्याचंच अक्षर विद्यार्थी साहित्य संमेलन हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण. अक्षर साहित्य संमेलन हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरलं आणि त्याच्यामागे जी कल्पकता होती ही मात्र तुझीच होती हे मान्य केलं पाहिजे. शाळेमधला प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक उपक्रम हा कल्पकतेने कसा साजरा करायचा याची अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत. त्यातलं एक ठळक लक्षात असं येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांच्या एका कार्यक्रमामध्ये की बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचन हे दांडगं होतं. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह फार मोठा होता आणि मग हा गुण शिक्षकांनी घ्यावा यासाठी तू आपल्या शाळेमध्ये शिक्षकांची एक पुस्तक BC ही सुरू केली. तुझ्या अनेक कार्यक्रमांचा मी साक्षीदार आहे. अशाच प्रकारचे अनेक गोष्टी तुझ्या हातून घडो. साहित्य क्षेत्रामध्ये तुझ्या साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, ती अधिक वृद्धिंगत हो. तुझ्या सुवर्णमयी या वाढदिवसाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. विवेक 50 वर्षाचा झाला विश्वासच बसत नाही. 1989-90मध्ये विवेकला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू जसा होता थोड्याफार प्रकारे अजूनही तसंच आहे. आमच्या दोघांच्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या कालखंडात आम्ही काही वर्ष सोबत होतो तेव्हा विवेकबद्दल जे पहिले इम्प्रेशन कोरला गेलं की हा अतिशय एक उमदा मित्र आणि चांगला माणूस त्या एवढ्या वर्षांतरही तसं माझ्या मनात कायम आहे. कायम लोकांना मदत करणारा, एक कुटुंब वत्सल आणि मित्रांच्या दुनियेत मनापासून रमणारा, त्यांना मदत करणारा असं विवेकचं चित्र माझ्या मनात आहे, ते अजूनही कायम आहे. खरं तर विवेकमध्ये वैयक्तिक प्रतिभा प्रचंड आहे, पण त्याने कायम संघटनेच्या, संस्थेच्या, संघाच्या कामाला प्राधान्य दिलं. म्हणजे मला आठवतं जेव्हा 92-94मध्ये विवेक लोकमत आणि इतर काही दैनिकांमध्ये लिहायचा तेव्हा मी त्याला म्हणायचो की विवेक तुझ्यात प्रचंड टॅलेंट दडलेलं आहे, तू हे यावर लक्ष दे. पण कालांतराने तो अधिकाधिक त्याच्या अध्यापनाच्या आणि संघटनेच्या कामात गुंतला. मला खात्री आहे की तो जर वैयक्तिक टार्गेटकडे जर लक्ष दिलं असतं तर एक महाराष्ट्रातला एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्याची ओळख झाली असती. पण स्वाभाविकच त्याचे प्राधान्यक्रम वेगळे होते आणि त्यात तो समाधानी आहे. माझ्या उमदा मित्राला, निर्मळ मनाच्या माणसाला त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मनापूर्वक शुभेच्छा. विवेक, तुझं पुढील आयुष्य असंच आनंदी जावं अशी मी तुला शुभेच्छा व्यक्त करतो. भेटू, लवकरच भेटू. नमस्कार. सर्वप्रथम विवेक कवठेकरांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभकामना. खरं सांगायचं झालं तर विवेक कवठेकर 50 वर्षाचा, कांट बिलीव्ह. विवेकला जेव्हा पाहिलं तेव्हा तो 12व्या वर्गात होता. विद्यार्थी परिषदेचं नुकतंच काम सुरू केलं. एक प्रसंग आठवतो. आमच्यापैकी फक्त विवेकचं अक्षर खूप छान, वॉल पेंटिंग तोच करायचा. एक कार्यक्रम आला, परीक्षाही तोंडावर होती. परवाच्या दिवशी पेपर, आज वॉल पेंटिंगसाठी विवेकराव आमच्यासोबत. रात्री 1 वाजेपर्यंत वॉल पेंटिंग केलं. त्याला म्हटलं परवा पेपर आहे विवेक, आम्हाला टेन्शन होतं आहे, तू घरी जा. तर विवेक म्हणाला की नाही मी तो पेपर देणारच नाही. पण रात्री वॉल पेंटिंग आटोपलं, ठरवलं, यस मी देतो म्हणाला परवा पेपर. रात्री 1 वाजता घरी
दुसरा दिवस पूर्ण दुसरा दिवस पूर्ण तिसऱ्या दिवशी सकाळी पेपरला गेला, दुपारी आला. पेपर खूप छान गेला आहे सांगितलं. रिझल्टही खूप छान आला. पेपर इंग्रजीचा होता. मला ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही. अनेक आठवणी आहेत, पण एकदम विवेकची पहिली स्मरणात राहिलेली आठवण विवेकच्या जिद्दी स्वभावाची, हुशारीची आणि मूर्ती लहान कीर्ती महान असा विवेक. परत तुला खूप खूप शुभकामना. धन्यवाद. श्री विवेक राम कवठेकर यांचा आणि माझा गेल्या 30 वर्षांपासूनचा परिचय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात सक्रिय असणारे विवेक यांनी परिषदेच्या कार्यकर्ता जसा असेल तसा स्वीकारणे आणि परिषदेच्या तत्व, विचार आणि कार्यपद्धतीनुरूप त्याला घडविणे या बरहुकूम अनेक युवक युवतींना विद्यार्थी परिषदेच्या कामाशी जोडले. आर्ट ऑफ लिसनिंग अतिशय चांगली अवगत असणाऱ्या विवेक यांची विनोदबुद्धी तीव्र आणि ती तेज आहे. परिस्थिती पाहून प्रतिक्रिया देणे आणि शाब्दिक कोटी करून समोरच्याची दाद घेण्यात, तसेच चर्चेदरम्यान एकच वाक्य उच्चारून संपूर्ण वातावरणातील गांभीर्य, ताण कमी करण्यात त्यांची वाणी कुशल आहे. लेखनशैली तर सर्वांनाच आवडणारी अशी आहे. साधारण 2 वर्षांपूर्वी माझे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगर दुर्गा उत्सव मंडळाने स्पर्धेच्या दृष्टीने देखावा तसेच स्लोगन्स तयार करण्याचे ठरविले. तेव्हा मी विवेककडे घरी जाऊन काही विचारप्रवर्तक, प्रेरणादायी आणि समकालीन संदर्भ असणाऱ्या ओळी लिहून देण्यास विनंती केली. तेव्हा सुमारे अर्ध्या तासात अतिशय प्रभावी आणि हटके अशा ओळी अर्थात वेगवेगळ्या विषयांवर लिहून दिल्या आणि कसे डिस्प्ले करावे, चित्रमय प्रस्तुती कशी करावी हे देखील सुचवले. मंडळाने त्यापैकी काही ओळी स्पर्धेसाठी वापरल्या आणि विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये शहरातून 2रा क्रमांक देखील मंडळाने पटकावला. यवतमाळचे कविवर्य शंकर बढे असोत की विदुषी डॉक्टर शैलजा रानडे असोत, विवेक यांनी पुढाकार घेऊन अनेकांची कला, ज्ञानभांडार सामान्य जनांपर्यंत पोचविले. नेहमी लोकांच्या उपयोगी पडताना नाही म्हणणे किंवा व्यस्ततेमुळे यावेळी शक्य नाही असे सांगणे विवेकला न जमल्याने त्याच्या प्रकृतीवरही परिणाम झाला आहे. परंतु दिलेला शब्द ॲट ऑल कॉस्ट पाळण्याचा त्याचा निर्धार आजही तसाच आहे. वयाची 50शी गाठून आज महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या विवेक रामराव कवठेकर यांनी कर्तृत्वाची अशीच भरारी घेत समाजहितासोबत वैयक्तिक प्रगती देखील करावी हीच त्या आदिशक्ती श्री भवानी मातेचरणी प्रार्थना. नमस्कार. नमस्कार, मी मीरा फडणीस. विवेकची आणि माझी ओळख पहिल्यांदा यवतमाळच्या अभ्यास वर्गात झाली आणि दुसऱ्यांदा आम्ही भेटलो ते चिखली अधिवेशनात. चिखली अधिवेशनात अचानक वेळेवरी माझ्याकडे एक विषय मांडायला आला आणि मला काही सुचत नव्हतं. मग राम लाखियाला म्हटलं, राम मला जरा मदत कर ना. तर रामने बोर्ड दाखवलं ते विवेककडे आणि मी जेव्हा विवेककडे गेले तेव्हा विवेकने मला फटाफट मुद्दे सांगितले. विषय कसा मांडायचा, कुठे संपवायचा आणि किती मिनिटात संपवायचा एवढी आखणी माझी करून दिली आणि पूर्ण विषय कशी तयारी माझ्याकडनं त्यांनी करून गेली. उत्तम असा माझा विषय झाला. सगळ्यांची शाबासकीही त्याला मिळाली. असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व विवेक आहे. एक उत्तम वक्ता, उत्तम शिक्षक,
उत्तम कार्यकर्ता असं हे यवतमाळातला हिरा आहे. आज खूप आनंद होतोय त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना. खूप खूप वाढदिवसाच्या विवेकला शुभेच्छा आणि थँक्स. 1989 साली मी विद्यार्थी परिषद जॉईन केलं आणि तिथे विवेकशी माझा परिचय झाला. त्या काळामध्ये बरेचदा एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं आणि परिचयाचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर ग्रॅज्युएशनला पण आम्ही सोबत होतो, रानडे मॅडमकडे ट्युशनला पण सोबत होतो. त्याच्यामुळे त्याची हुशारी, त्याचा हजरजबाबीपणा, त्याच्या सुंदर सुंदर कविता या सगळ्यांचा परिचय झाला. त्यानंतर त्यांनी DED केलं आणि तो नोकरीला लागला. माझं MA झाल्यानंतर मी लग्न करून संसारात पडले. मुलं, जबाबदाऱ्या, संसार हे करता करता सगळ्यांशी संपर्क फारच कमी झाला, जवळपास नाहीच्याच बरोबर. पण असं जरी झालं तरी इतक्या कालावधीमध्ये सुद्धा मैत्री मात्र तशीच राहिली. हे आवर्जून याच्यासाठी सांगावंसं वाटतं, कारण त्या दरम्यानच्या काळातच नोकरीमध्ये अशी एक अडचण आली की मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की या कामामध्ये फक्त कवठेकर सरच तुम्हाला मदत करू शकतात, पण ते करतील की नाही सांगता येत नाही, कारण त्याच्यासाठी थोडे शब्द खर्च करावे लागणार होते. पण मी त्यांना विवेकशी न बोलता सांगून टाकलं की नाही, माझी मदत विवेक निश्चितपणे करणार. आणि तसंच झालं. आमच्या दोघांबरोबर तो आला आणि माझं ते काम झालं. अडचणीमध्ये धावून येतो तोच खरा मित्र याचा प्रत्यय तेव्हा आला. खात्री होतीच, विश्वास होताच, तो अधिकच दृढ झाला. त्यानंतर संस्कृत जनपद संमेलनाच्या वेळी त्याच्या नियोजनापासून तर समाप्तीपर्यंत संपूर्ण काम मी सोबत मिळून केलं. त्याच्यामध्ये उत्तम योजकत्व आहे, तो एक चांगला कवी आहे, उत्तम वक्तृत्व त्याच्या ठिकाणी आहे. पण याहीपेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे तो एक उत्तम सन्मित्र आहे. संस्कृतची असल्यामुळे एक सुभाषित आवर्जून सांगावंसं वाटतं, जे त्याला अगदी लागू होतं. पापात निवारयती योजयते हिताय गुह्यम निगुहती गुणान प्रगती करोती आपद्गतम नच जहाती ददाती काले सन्मित्र लक्षणमिदम प्रवदंती संतः. नेहमी चांगलं कार्य करायला प्रवृत्त करणारा, समोरच्यांच्या गुणांची वाखाणणी करणारा, संकटात साथ देणाराच खरा मित्र असतो. आणि विवेक माझ्यासाठी असाच सन्मित्र आहे. त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. जीवेक शरदः शतम. यापुढेही त्याला असंच उत्तम यश लाभो, उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा. देशमुख परिवारातील घटक, सर्व प्रांताला सुपरिचित असलेले उत्तम वक्ते आणि कुशल संघटक माननीय श्री विवेकजी कवठेकर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक खूप खूप शुभेच्छा. विवेक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या मतीला 30 वर्षापेक्षाही अधिक कालावधी झालेला आहे आणि यातील स्वर्णिम कालावधी म्हणजे विद्यार्थी परिषदेचे जेव्हा आपण सोबत काम केले तो काळ. यातील विशेष क्षण म्हणजे आपण काश्मीर आंदोलनात सोबत होतो. आपली मैत्री अशीच अभेद्य राहील ही अपेक्षा. पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय विवेक, आज तुझ्या वयाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तुझ्या या 50 वर्षातील 25 वर्षाचा मी अगदी जवळून अनुभव घेतलेला आहे. तुझं विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांप्रती असलेलं शैक्षणिक कार्य मी जवळून अनुभवलं आहे. या निमित्तानं मला एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते. मी आणि विवेक आम्ही दोघेजणं पुण्याला एका प्रशिक्षणाला निघालो होतो. वाटेमध्ये बस आमची नगरच्या एका हॉटेलला जेवायसाठी थांबली. त्याच दरम्यान पुण्यावरून एक बस येऊन थांबली. त्या बसमध्ये प्रवासी उतरले, आम्ही पण उतरलो आणि आम्ही एका टेबलजवळ जेवायला बसलो होतो. तेवढ्यात काय झालं की त्या बसमधले 3-4 मुलं अगदी आमच्या जवळ आले आणि विवेक सर, ओळखलं का मला? आम्ही तुमचे विद्यार्थी असं म्हणत विवेकला नमस्कार केला. विवेकच्या पायावर डोकं ठेवलं. आम्ही चौघजण होतो. आम्ही अक्षरशः भारावून गेलो, चकित झालो. विवेकला विद्यार्थ्यात इतकं प्रेम मिळत आहे, जे प्रेम वयाच्या 58 वर्षापर्यंत सेवा करून
सेवा करणाऱ्या एखाद्या शिक्षकालाही मिळत नाही तेवढं प्रेम, तेवढा आदर, तेवढा मान विवेकला मिळाल्याचं मी पाहिलेलं आहे. विवेकला माणसांची पारख आहे. दुसऱ्याचा आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे, मित्राचं कौतुक झालं पाहिजे. हे खरं म्हणजे आज पाहायला मिळत नाही. असा हा विवेक. यवतमाळातला कुठलाही कार्यक्रम असो, विवेक असला म्हणजे तो कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेलाच पाहिजे. सतत वाचन, मनन, लेखन, चिंतन, संचलन, व्याख्यानं हे विवेक तर सतत सुरू असतं. विवेकला वेळ कधीही नसतो. पूर्णपणे तो आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी, शाळेसाठी, विद्यार्थ्यासाठी पूर्णपणे गुंतून असतो. आणि याचा आम्हाला अभिमान आहे की विवेक आज आमचा मित्र आहे. या 50व्या वर्षी विवेकला त्याच्या उज्ज्वल आयुष्यासाठी, उत्तुंग भरारीसाठी आणि निरामय आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि त्याच्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभकामना. धन्यवाद. हाय विवेक. वाव, 50 शतायुषी हो. गेल्या 34 वर्षापासून आपण जुळलेलं आहे. केवळ आपणच नाही तर 2 कुटुंब जोडलेली, अगदी फॅमिली पॅकेज फ्रेंडशिप असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. विवेकच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मी ॲक्रॅनिम्समधून उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विवेक बिगिन्स विथ व्ही, व्हेरी व्हायटल, being the friend in my life. V stands for versatile. तो हरहुन्नरी आहे, विजनरी आहे, द्रष्टा आहे. I stands for intellectual, बुद्धिजीवी आहे, आयडियलिस्ट आहे, आदर्शवादी आहे, इन्सिजिव्ह आहे, स्पष्ट आणि सरळ आहे, इंडस्ट्रियस आहे, व्यासंगी, मेहनती, कष्टाळू आहे, बट इम्प्रॅक्टिकल आहे, व्यवहारशून्य आहे. अनदर व्ही इज देअर, ही इज व्हर्च्युअस, सदाचरणीय आहे, सत्वशील आहे, व्हल्नरेबल आहे, सोबतच हळवा आणि संवेदनशील पण आहे. ई स्टँड्स फॉर एलिगंट, रसिक आहे, सद्भिरुची असणारा आहे, एन्चॅन्टिंग आहे, अगदी आपल्या वक्तृत्वातून मंत्रमुग्ध आणि मोहित करणारा आहे, एनर्जेटिक आहे, उत्साही आहे, त्याच्याकडे एन्ड्युरन्स आहे, सहनशीलता आहे. के स्टँड्स फॉर व्हेरी कीन आहे, उत्कंठा असणारा आहे आणि ऑब्व्हियसली काइंड हार्टेड आहे, दयाळू आहे, सज्जन आहे. विवेक, कीप इट अप, असाच राहा, पण थोडं तब्येतीकडे लक्ष दे. हा अटी विशेष. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा विवेक आज 50 वर्षांचा झाला आहे. त्याचे अभिनंदन, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वादही. विवेकचा विविध क्षेत्रातील वावर मी गेल्या 25 वर्षांपासून पाहतो आहे. त्याची कल्पकता, त्याची विचार करण्याची दिशा, त्याची योजकता, त्याचे शब्द सामर्थ्य, त्याचा आवाका, त्याची प्रगल्भता हे सारेच वेगळे आणि अफलातून आहे. ते इतके आगळेवेगळे असते की यवतमाळातील अनेक संस्था, संघटनांना विवेक म्हणजे विवेकच हवा असतो आणि हीच विवेकची खासियत आहे. आणि या त्याच्या विवेकच्या खासियतीचे मला कौतुकच आहे. त्याचं सर्वांना घेऊन चालण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला अनेकदा अनेकांच्या अपेक्षांचे ओझे हे सोबत घेऊन वावरायला लागते. हे ओझे पेलत राहण्याची शक्ती त्याला मिळावी ही या प्रसंगी मी शुभेच्छा देतो. विवेक हा माझ्या कुटुंबातील एक घटक आहे, याचा मला आनंद आणि अभिमानही आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून अनेकदा लहान मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारावी लागते. अशावेळी कार्यक्रम दर्जेदार झालाच पाहिजे अशी अपेक्षा असली की टेन्शन येणारच. पण लगेच लक्षात येते की अरे विवेक आहे ना, मग काय, कधीकधी संपूर्ण कार्यक्रमच विवेकच्या गळ्यामध्ये आम्ही बांधून देतो. कार्यक्रमाचे रंगतदार संचालन करणे, व्यक्तिमत्वाला एकदम साजेसे असे सन्मानपत्र तयार करणे, प्रमुख वक्त्याची भूमिका बजावणे, लेख लिहिणे, कविता करणे, अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचावी अशी कार्यक्रमाची बातमी थेट PDF फाईलमध्ये तयार करून देणे, यासारख्या अनेक कामात विवेकचा हातखंडा आहे. छोट्या मुलांसमोर कथाकथन करणे असो की एखादे भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन असो,
विवेक सोबत असला की आयोजनाची यशस्वीता ठरलेली. विवेकच्या मनस्वी सहकार्यातून आम्ही अनेक सुंदर कार्यक्रमाचे दर्जेदार आयोजन करू शकलो. सतत सहकार्याचीच भूमिका ठेवणारा विवेक सारखा स्नेही आपल्याजवळ आहे याचा मला सार्थ अभिमान आहे व आनंदही आहे. दिनांक 7 जुलै येत्या 7 जुलैला विवेक वयाची 50 पूर्ण करतो आहे आणि 51व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या विवेकने उत्तरार्धाची 50 वर्षेसुद्धा उत्तम सहकारी व मित्राची भूमिका समर्थपणे सांभाळावी यासाठी त्याला लाख लाख शुभकामना. सरांच्या कवठेकर सरांच्या आठवणी सांगायच्या म्हणजे त्या माणसाबद्दल बोलायचं. त्याच्यासोबत मी केलेले पुष्कळ उपक्रम आहेत की ज्यामध्ये त्यांच्यासोबत मी राहिलो आहे, त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. पण त्यावेळेला त्या माणसाची ते काम करण्याची जिद्द, ते काम करण्यासाठी झोकून द्यायची त्यांचा स्वभाव, हा जो त्यांचा जो गुण आहे तो खरंच मनाला भावतो. अजूनही दुसरं असं की त्या माणसाने त्यातलं म्हणजे अतिशय कौतुकाची गोष्ट अशी आहे की त्या माणसाने लहान मुलांसाठी, नवीन पिढीसाठी जो संस्कार भारतीचा जो एक उपक्रम होता गीत रामायणाचा, गावोगावी जाऊन त्याचे कार्यक्रम त्यांनी केले. ही खरंच आजच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी ही खूप मोठी गरज आहे की त्यांना रामा आणि रामाच्या गोष्टी या कथेपेक्षा गीत रामायणातून त्यांनी सांगायचा जो प्रयत्न केला आहे तो खरंच त्यासाठी त्यांना आणि वाढदिवसाच्या माझ्या नमस्कार, शुभेच्छा. नमस्कार. विवेक भाऊंना खूप खूप शुभेच्छा. विवेक भाऊ म्हणजे शब्दांचं भंडार. मी अनेक सामाजिक कार्यक्रम घेत असतो. मग एखादा सत्कार सोहळा असेल, एखादं मला पुस्तक काढायचं असेल, एखादा पूजागिरीचा कार्यक्रम घ्यायचा असेल, एखादा क्रीडा क्षेत्रातला कार्यक्रम घ्यायचा असेल, तेव्हा मला फक्त एक नाव आठवते, ते म्हणजे विवेक भाऊ कवठेकर. मग त्या कार्यक्रमाचं नाव काय दिलं पाहिजे, कार्यक्रमाची पत्रिका कशी तयार केली पाहिजे, कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन मला नेहमीच विवेक भाऊ करतात. मला काही कार्यक्रमांचं सांगावंसं वाटेल की एकदा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री चषक कार्यक्रम होता, CM चषक कार्यक्रम, आणि वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रांमधल्या मुलांना आपल्याला बक्षीस द्यायचं होतं आणि सत्कार करायचा होता. मी विवेक भाऊंना फोन केला, विवेक भाऊ या कार्यक्रमाचं नाव काय असायला पाहिजे. साधारणतः आपण सत्कार सोहळा वगैरे ठेवतो, पण विवेक भाऊंनी मला नाव सांगितलं की शाबास यवतमाळ असं नाव ठेवलं आणि तो कार्यक्रम खूप हिट झाला. त्यानंतर मला मूर्तिकारांचा सत्कार करायचा होता. आपण कार्यक्रमाचं नाव ठेवतो की मूर्तिकारांचा सत्कार, पण मला विवेक भाऊंनी नाव सांगितलं सत्कार देखण्या हातांचा. असं सुंदर नाव, इतकं सुंदर नाव होतं की ते नाव इतक्या लोकांना आवडलं की सर्व मूर्तिकार, सर्व उपस्थित पाहुणे त्या कार्यक्रमाचं नाव बघून खूप आकर्षित झाले होते. असं हे शब्दांचं भंडार असलेले आमचे विवेक भाऊ. खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला. प्रिय मित्र विवेक, तुझा आज 50वा वाढदिवस. तुझ्या या वाढदिवसाला आमच्या दोघांतर्फे भरभरून शुभेच्छा. तुझं व्यक्तिमत्व हे एका मोगरासारखं असं सुवासिक व्यक्तिमत्व आहे. तू जिथे जिथे जातोस तिथे तुझ्या व्यक्तिमत्वाचा सुगंध दरवळतो. तुझ्या काही प्रसंग मला आठवतात की इथे यवतमाळला जिल्हा माहिती अधिकारी असताना गोदरीमुक्त अभियान शासनाने राबवलं. त्याची प्रसिद्धी करताना आपण दोघांनी मिळून एक पुस्तिका काढली. त्या पुस्तिकेचं संपादन, त्या पुस्तिकेचे लेख गोळा करणे, पुस्तिकेत मथळे देणे, अशा अनेक जबाबदाऱ्या तू लिलया पार पाडल्या. इथले त्या काळचे IAS अधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी हे ती पुस्तिका घेऊन मंत्रालयात गेले. त्यांनी मोठ्या कौतुकाने आमच्या महासंचालकांना भूषण गगनाणी साहेबांना ती पुस्तिका भेट दिली आणि खूप स्तुती केली जिल्हा माहिती विभागाची. तर असं ते तुझं ते काम, त्यात मोठा तुझा वाटा होता, सिंहाचा वाटा होता. त्यानंतर माझ्या मुलाचं लग्न ठरलं. त्या लग्नामध्ये तू एक लक्ष्मणाची भूमिका पार पाडली. मला तुझी खूप त्या लग्नाच्या वेळेलाही खूप मदत झाली. तू एक उमदा मित्र आहेस, चांगला पत्रकार आहे, प्रतिभावंत साहित्यिक आहेस आणि वक्तृत्व पण तुझं वाखाणण्यासारखं आहे. तुझं व्यक्तिमत्व असंच फुलत राहू अशी मी तुला तुझी शुभेच्छा आचरणी करतो. तुझ्या सुवर्ण महोत्सवाला आम्ही दोघं शुभेच्छा देतो. तुला भरपूर आमचे आशीर्वाद. तुझी अशीच प्रगती होत राहू.
विवेक सर नमस्कार। खुशहाल जिंदगी के 50 साल पूरे करने पर हमारे परिवार की तरफ से हार्दिक 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 शुभेच्छाएं और शुभकामनाएं। वैभव, संपन्नता और प्रसन्नता के रंगों का प्रकाश आपके जीवन में हमेशा जगमगाता रहे। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। इन्हीं शुभकामनाओं के साथ आपका शुभचिंतक असलम खान सर। विवेकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। चिरंजीव विवेकला वाढदिवसाच्या हार्दिक अनेक शुभेच्छा। विवेक दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। खूपच कर्तृत्व चांगले काम आणि वक्तृत्व खूपच छान अलौकिक लक्षणे आहे, चांगलं आहे। पुढे पण चांगला हो, पुढे भरभराट यश मिळो ही शुभेच्छा। विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे विवेक दादा। येत नाही आहे ना, आता पण नाही। हॅपी बर्थडे विवेक मामा। सर तू म्हण हॅपी बर्थडे विवेक मामा। हॅपी बर्थडे विवेक दादा। 50 वर्षाचा झालास, तुझ्या 50 वर्षाच्या निमित्ताने तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। विवेक दादाच्या बरोबरची गोड आठवण शेअर करायची म्हटली तर माझी सगळ्यात चांगली, सगळ्यात आवडती आणि सगळ्यात गोड आठवण अशी आहे की आम्ही लहान असताना जेव्हा यवतमाळला जायचो तेव्हा अगदी 5वी-6व्या वर्गात असतानाच्या वयाला विवेकदादांनी जेव्हा लहान लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं आणून दिली आणि तेव्हापासनं वाचन आवडायला लागत असताना वाचनासाठी मिळालेलं जे कंटेंट त्यांनी पुरवलं आणि त्यामुळे जी एक प्रदीर्घ वाचनाची आवड लागली त्याचं श्रेय विवेकदादा काही अंशी। त्याच्यामुळे ही माझी त्याच्यासोबतची एक गोड आठवण। वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा। विवेक मामा, हॅपी बर्थडे टू यू। हॅपी बर्थडे टू यू। हॅपी बर्थडे डिअर विवेक मामा। हॅपी बर्थडे टू यू। मे गॉड ब्लेस यू। मे गॉड ब्लेस यू। मे गॉड ब्लेस यू डिअर विवेक मामा। हॅपी बर्थडे टू यू। हाय विवेक दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आठवणी म्हणशील तर आमचं सगळं लहानपण यवतमाळलाच गेलेलं आहे, म्हणजे आम्ही यायचोच दर उन्हाळ्यात आणि तसंच पुन्हा एकदा सगळे मिळून आपल्याला सोबत राहायला मिळावं हीच इच्छा आणि तुझं यश कीर्ती अशीच वाढो। या पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा। विवेकदादाचा 50वा वाढदिवस, त्यानिमित्त त्याला अनेक हार्दिक शुभेच्छा। विवेकदादाविषयी काय बोलावं, तो आमच्या मावशी धरून आमची 3 बहिणींमध्ये सर्वात मोठ्या मावशीचा सर्वात मोठा मुलगा। तो आमच्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आणि सर्व काही आहे। चांगला माणूस कसा असावा, चांगला लेखक कसा असावा, चांगला वक्ता कसा असावा किंवा आपल्या लहान भावंडांनी चांगलं काय वाचावं इतकं सुद्धा सांगणारा आमचा विवेकदादा आहे। लहानपणापासून मी त्याला जे बघत आलेलो आहे, कलगावला मी सोबत असतानापासून म्हणजे मी अगदी मावशीच्या प्रत्येक घरी जाऊन आलेलो आहे आणि मी माझा उन्हाळा म्हटलं की माझा मावशीच्याच घरी असायचा। त्यामुळे सर्वात जास्त सहवास, सर्वात जास्त दादाची सोबत मला मिळालेली आहे। दादाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय अनेक गोष्टी झालेल्याच नाही आहेत किंवा तो कितीही कामामध्ये बिझी असला, काहीही असला तरी तो फोन तेव्हा जरी नाही उचलू शकला तरी थोड्या वेळाने का होईना तो फोन उचलून आमच्याशी बोलून आमच्या समस्येचं म्हणा, आमच्या सुखाचं म्हणा, दुःखाचं म्हणा ऐकून घेऊन त्यामध्ये काय जे चांगलं करता येईल त्या सगळ्या गोष्टी तो आम्हाला नेहमीच सांगत आलेला आहे। दादाची विशेषता म्हणजे सगळ्यांनी चांगलं वाचावं, सगळ्यांनी चांगलं राहावं, सगळ्यांनी चांगलं बघावं
याच्याकडे सुद्धा त्याचा फार कटाक्ष राहिलेला आहे. आज इतका मोठा माणूस, इतका मोठा लेखक, इतका मोठा वक्ता, इतका मोठा चांगला माणूस हा माझा भाऊ आहे, हे माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. मी सर्वात पहिलं वाचलेलं पुस्तक कलगावला शिवाजी महाराजांचं आणि रामदास स्वामींचं छोटंसं पुस्तक, ते मला मावशीने आणि विवेकदादांनीच वाचायला दिलेलं होतं एका छोट्याशा वाचनालयातून. सिंगानिया नगरमध्ये असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी बाहेर फिरायला घेऊन जाऊन आम्हाला पत्रावळी करायला लावणारा, सोबत आमच्या पत्रावळी करू लागणारा विवेकदादा. त्यानंतर ABPच्या कामामध्ये छोट्या छोट्या कामं आम्हाला सांगणारा विवेकदादा. इतकंच नाही तर छोट्यात छोट्या मोठ्यात मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा विवेकदादा. त्या विवेकदादाबद्दल काय बोलावं, मनामध्ये खरंच प्रश्न निर्माण झालेला आहे. विवेकदादा म्हणजे सर्व काही. आम्हा सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठा भाऊ म्हणून तो खरंच पितृतुल्य आहे, गुरुतुल्य आहे. कारण की त्याच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्या आम्ही कितपत शिकलो, आम्ही चांगले शिष्य निघालो की नाही निघालो हा भाग वेगळा. त्याच्या 1 जरी चांगुलपणा माझ्यामध्ये आला तरी मी स्वतःचं जीवन धन्य समजेन. आणि त्याच्या या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाला त्याला आरोग्यदायी शुभेच्छा. पुढील आयुष्य त्याचं चांगलं आरोग्याचं जावो. त्यांनी त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये हीच त्याला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ श्रुती अभिजित बोंडवे आज विवेकदादाच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ प्रसारित करत आहे. वक्ता दशसहस्रेषु असलेल्या विवेकदादाबद्दल मी काय बोलावे. विवेकदादाचा निकटचा सहवास मला मी D.Ed करायला यवतमाळला आले तेव्हा लाभला. विवेकदादाकडून मला अनेकविध गोष्टी शिकायला व आत्मसात करायला मिळाल्या. कुठल्याही परिस्थितीत शांत चित्त ठेवत आलेल्या परिस्थितीची सुयोग्य चिकित्सा करून योग्य तो निर्णय घ्यावा, हे संयमी धोरण मी आपणापासून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः D.Ed करत असताना स्टेज डेअरिंग, उत्तम भाषण कसे करावे, उत्तम लेखन कसे करावे, उत्तम व्यक्तिचिकित्सा कशी करावी, जेणेकरून आपले भाषण अथवा व्याख्यान प्रभावितपणे कसे मांडता येईल आदी गुणांचा प्रारंभिक अभ्यास आपल्या मार्गदर्शनाखाली करता आला. प्रापंचिक प्रगतीसह आध्यात्मिक उन्नती साधण्याची तुझी हातोटी वाखाणण्याजोगी आहे. तू सादर केलेले कीर्तन ही रसिकजनांसाठी एक पर्वणीच असते. अशा या विविध गुणसंपन्न सरस्वतीपुत्र असलेल्या विवेकदादाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विवेक. गॉड ब्लेस यू. Many happy returns of the day, विवेक दादा. विवेक, आम्हा उभयताकडून वाढदिवसानिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा. आजच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अनेक बाबतीतून तुझी आठवण होते. संघाचा, परिषदेचा, संस्कार भारतीचा एक उत्तम कार्यकर्ता म्हणून तुझी सर्वांना ओळख आहे. तसाच एक उत्तम वक्ता म्हणून सुद्धा तू सर्वांना परिचित आहे. नावाप्रमाणे विवेकपूर्ण वागण्यातून आयुष्यात तू जी उत्तुंग भरारी घेतली त्याचा आम्हा उभयतांना सदैव अभिमानच आहे. तू घरी येऊन वारंवार भेटतोच, पण त्याचप्रमाणे तरुण भारताच्या अनेक लेखातून तुझी वारंवार भेट आम्हाला होतच असते. आजच्या दिवशी आम्हा उभयताकडून तुला उदंड आयुष्य लाभो, तुझी भरभराट हो आणि उत्तम आरोग्य लाभो हाच शुभ आशीर्वाद. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kaka. Happy birthday to you. Happy birthday. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. जोरात जोरात म्हण. Happy birthday to you. Happy birthday to you. विवेक काका Happy birthday विवेक काका. Happy birthday to you. विवेकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विवेकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चिरंजीव विवेक, मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे तू कवठेकर पांडे घराण्याचे नाव पुढे
आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहेस. अशा तुझ्या व्यक्तिमत्वास 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व अनंत आशीर्वाद. शतायुषी भव. रेडी. चिरंजीव विवेक, प्रथम तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. विवेक, तुझ्या नावाप्रमाणेच तुझं अत्यंत विवेकी, समजूतदार, संयमी असे व्यक्तिमत्व जेव्हापासून आमच्या संपर्कात तू आलास आम्ही अनुभवतो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून सपत्नीक अकोल्याला आपल्या घरी महालक्ष्मी सणाला जातीने हजर राहून कवठेकर पांडे घराण्याच्या मोठ्या नातवाची जबाबदारी आनंदाने पार पाडतो आहेस. जेव्हापासून तुला मी जवळून अनुभवले, म्हणजे तुझ्या BEdच्या ट्रेनिंगसाठी तू अकोल्याला जवळपास 1-1.5 महिना आमच्याकडे येऊन जाऊन असायचास, तेव्हाही तुझे अत्यंत नम्रपणे वागणे, आहे त्या परिस्थितीत निभावून नेणे, प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेऊन दुसऱ्याला यश देणे, हे गुण मला अत्यंत भावले. घरच्या आघाडीवरही आईवडिलांचा प्रेमळपणे सांभाळ करणे, भावा बहिणीला सुखदुःखात प्रसंगी स्वतःचे सुखदुःख बाजूला ठेवून समर्थ साथ देणे, हे तुझे गुण वाखाणण्यासारखे आहे. या सगळ्यासोबत तुला सामाजिक कार्याची आवड, साहित्यिक ज्ञान ही खूप विपुल प्रमाणात आहे. सामाजिक कार्यात तर तू इतका मग्न असतोस की तुला कधीही फोन लावला तर तू म्हणतोस, थांबा काका, मी घरी गेल्यावर तुम्हाला फोन करतो. यामुळे या सांगून तू तुझ्या स्वभावाची प्रचिती देतोस. या तुझ्या सगळ्या प्रवासात शिल्पानेही तुला अत्यंत समर्थ साथ दिली आहे. दुधात साखर विरघळावी तशी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात समरसवून तुझी अर्धांगिनी असण्याचे प्रमाण दिलेल्या शिल्पाला पण तुझ्या 50व्या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा. अशा या श्रीशच्या लाडक्या बाबाला, धनंजय संगीताच्या प्रेमळ भावाला, शिल्पाच्या समंजस जोडीदाराला, सुधा वहिनी, श्री दादा यांच्या पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशा या पुत्रास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. जीवेत शरदशतम. विवेक, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपणापासून तू जे काय काम करतो आहे किंवा तुझ्यावर जे काही संस्कार झाले त्यातून खूप चांगली कामं तुझ्या हातनं होत आहे. यापुढेही ती होत, तुला दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करते. विवेक, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही लॉकडाऊन काळामध्ये वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तू उच्च पदावरती जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते, पण सध्या स्टे होम स्टे सेफ. आयुष्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त खूप खूप अभिष्टचिंतन आणि नमस्कार विवेक मामा. माझ्या आयुष्यातली तुझी पहिली ओळख म्हणजे गणिताचे सर म्हणून होती, जी मला फारशी आवडत नव्हती. मात्र त्यानंतर हळूहळू जशी मोठी झाली तसं तसं तुझं बहुआयामी व्यक्तिमत्व हे मला कळायला लागलं. आणि मग एक लेखक म्हणून, एक कवी म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक संपादक म्हणून, त्याच्याशिवाय कितीतरी संस्थांच्या जबाबदारीची पदं घेऊन ती जबाबदाऱ्या लिलया पार पाडणारा एक असं म्हणजे खरोखरच बहुआयामी व्यक्तिमत्व असं तुझं आहे. आणि ते मला खरं या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो, अतिशय कौतुक वाटतं की असा आमचा मामा आहे. तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील आयुष्यामध्ये तुला दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो, आरोग्यपूर्ण जीवन तुला व्यतीत करता यावं अशा खूप खूप शुभेच्छा. विवेक दादा, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडून नमस्कार. तुझ्या लिखाणातून तू कायम इतरांना प्रेरणा देत राहिलास, तशीच सदैव देत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवा गंध, नवा आनंद उधळीत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विवेक दादा. हॅपी बर्थडे. विवेक मामा, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सामाजिक क्षेत्रात नेहमी तुझ्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न मी करत राहील आणि तुझं मार्गदर्शन नेहमीच अनमोल राहील. सो थँक्यू आणि एन्जॉय युअर क्वारंटाईन बर्थडे. आमच्या देशपांडे परिवाराचे ज्येष्ठ जावई विवेकराव कवठेकर यांचा आज 50वा वाढदिवस आहे. त्याने खूप कौतुकाची गोष्ट आहे. साहित्य, कला यात प्रावीण्य असून आणि सोबतच नात्यांशी असलेली त्यांची सलगी, प्रत्येकाची आठवण ठेवणे, अत्यंत हे आणि साधं व्यक्तिमत्व
हे त्यांच्यातले अत्यंत वाखाणण्यासारखे गुण आहेत. 2017-18 साली नागपूरच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये विवेकरावचे लेख येत होते. अवघे धरू सुपंथ, कापराचे भाग्य आम्हासी, आपले आपले शत्रू, रघुकुल रीत सदा, असे सगळे लेख माझा मुलगा संकल्प मला फॉरवर्ड करत होता. त्याच्यामुळे मला ते एकूण एक लेख वाचायला मिळाले आणि खरोखर खूप सुरेख लेखनशैली आहे. आणि हे लेख जे आहेत ना, मी माझ्या मित्रांना फॉरवर्ड करत होतो आणि त्या मित्रांकडून मीच लाईकी मिळवत होतो. आणि त्याच्यामुळे विवेकराव, तुम्हाला 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद आणि तुम्हाला उदंड निरामय आरोग्य लाभो हीच शुभेच्छा. ठीक आहे. विवेकराव, हां ज्योती काकू, तुमचा आज 50वा वाढदिवस आहे आणि मला काही माझं मनोगत जरा अगदी थोडक्यात मांडायचं आहे. त्याचं म्हणजे असं विशेष की गेल्या मे महिन्यामध्ये माझा 60वा वाढदिवस झाला. 60 पूर्ण झाले मला. आणि अभिमानाची किंवा माझ्या भाग्याची गोष्ट ही की ज्येष्ठ जावई आज 50 वर्षाचे होत आहेत. असं भाग्य पण असावं लागतं नाही का. म्हणूनच खूप आठवण आली तुमची आणि काही भावना थोड्याशा व्यक्त करायच्या होत्या. अर्थातच आता आयुष्यामध्ये सगळं काही मिळालेलं आहे, कशाचीही अपेक्षा राहिलेली नाही. मुलं सुना खूप हौशीने आनंदाने सगळं करत आहेत आणि त्यात तुमच्यासारख्या सोन्यासारख्या माणसांची भर आहे. पैसा अडका संपत्ती कमी असली तरी चालेल, पण अशी सोन्यासारखी माणसं तुमच्यासारख्या आयुष्यात राहावी. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या प्रित्यर्थ निरामय निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे. आणि हे कोरोना संकट गेलं की आपण सगळेजण नंतर लवकर भेटू. आपण सगळे नॉट आउट आहोत आणि आपल्याला बॅकलॉग भरून काढायचा आहे, तेव्हा आपण लगेच भेटू. ठीक आहे. हां विवेकराव, यावर्षी सप्टेंबरमध्ये अधिक मास आहे आणि विवेकराव तुमच्याबद्दल मी अधिक काय बोलावे, बस एवढं म्हणून माझं मनोगत थांबवते. विवेकराव, आपणास 50 वर्ष पूर्ण करून 51व्या वर्षी पदार्पण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तसेच शुभ आशीर्वाद. आपण केलेल्या आजपर्यंतच्या सांस्कृतिक व सार्वजनिक कामात पुन्हा यापुढे पण आपल्याला यश मिळो असे शुभेच्छा आणि ईश्वराचरणी प्रार्थना. श्री विवेकराव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना त्याबाबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांचं नावच विवेक आहे, त्यांच्या नावातच सगळं आहे. त्यांच्याजवळ जे काही आहे ते खूप आहे. सामाजिक कामं करतात, सांस्कृतिक इतर काही कामं, त्यानंतर घरगुती जे आहे तेही संबंध पाळतात. सामाजिक व्यवहार, शाळेतही काही पद्धत आहेत त्यांच्याकडे, ते तरीही हसतमुख राहतात. नंतर त्यांना जन्म देणारी जी माऊली आहे त्यांना मी नमस्कार करते. व तसेच सामाजिक काम करणे हे काही सोपे नाही आहे. त्यामागे सहधर्मचारिणी सौशिल्पा इथे मी आभार मानते. हिलाही मी शुभेच्छा देते. विवेकरावांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशीच उत्तर तुमची प्रगती हो हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. आशीर्वाद तुम्हाला. हाय विवेकजी, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासाठी आम्ही दोघं मिळून एक गाणं म्हणणार आहोत. चला चालू कर.
बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, आहा, हैप्पी बर्थडे टू यू, आहा, हैप्पी बर्थडे टू विवेक काका, हैप्पी बर्थडे टू यू. हां, तर हे गाणं होतं जे तुमच्यासाठी, आणि नक्कीच तुम्हालाही आवडलं असेल. तर परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नमस्कार, आणि अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती हो. प्रत्येक वेळी पाठीशी आमच्या उभे राहा, प्रत्येक गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन करा, हीच एक इच्छा. वन्स अगेन व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विवेक काका. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट मिळणं ही आता एक पद्धतच झालेली आपल्याला दिसून येते. माझ्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारची काही गिफ्ट मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मुळात वाढदिवस साजरा करणं हीच आमच्याकडे पद्धत नव्हती. मला आठवते लहानपणी वाढदिवस होऊन गेलेला असायचा आणि मग आठवायचं की अरे त्या दिवशी तर आपल्याकडे खूप ओरडा खाल्लेला होता. परंतु आता समाज माध्यमांमुळे सोशल मीडियामुळे वाढदिवस लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. ते लक्षात आणून दिले जातात आणि त्यानुसार मेसेजेस, शुभेच्छा संदेश हे आलेले आपल्याला बघायला मिळतात. अगदी सामान्य माणूससुद्धा एखादा नेता असावा, अभिनेता असावा, असामान्य व्यक्ती असावा अशा प्रकारचा अनुभव या सोशल मीडियामुळे यायला लागलेला आहे. या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अन्य माध्यमांवर तर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होताच, परंतु घरी श्रीश आणि शिल्पा या दोघांनी ज्या प्रकारचं आयोजन केलं तेही चकित करणारं होतं. मुख्यतः श्रीशनी तयार केलेला जुन्या सगळ्या फोटोंचा एक छानशी क्लिप, ती पण छान सुखावणारी होती. परंतु माझ्या जवळच्या मित्रांना त्यांनी गेले काही दिवस विचारून त्यांच्याकडनं व्हिडिओ घेऊन ते जे शुभेच्छा संदेश एकत्र केले आणि त्याचं एडिटिंग केलं ते बघितल्यावर श्रीशचं सुद्धा कौतुक वाटायला लागलं. मित्रांनी स्वाभाविकपणे भरभरून माझ्याबद्दल ते बोललेले आहेत. ते ऐकताना असं वाटत होतं की जणू काही आपला शाळेमध्ये निरोप समारंभ तर सुरू नाही ना. सगळेजण छान बोलले, जुन्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक गोष्टी ज्या माझ्याही लक्षात नव्हत्या त्यासुद्धा या निमित्तानं पुढे आल्या. हे सगळे गुण चिटकवताना बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण त्या योग्यतेचे आहोत की नाही, किंवा त्या योग्यतेचे होण्यासाठी आणखी परिश्रम करावे लागणार आहे. 50 वर्षाचा मोठा कालखंड निघून गेलेला आहे. आपल्याकडे 50 नंतर वानप्रस्थ सुरू होतो. पुढची काही वर्षे अशा प्रकारचा वानप्रस्थ समजून घेण्यामध्ये जातील. पण या निमित्ताने एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते, ती म्हणजे घरी आपली एक टीम असते. समाजामध्ये, कार्यालयामध्ये, गावामध्ये सुद्धा मित्रमंडळींचं एक मोठं मंडळ आपल्याला कायम सुखात ठेवणारं असतं. आणि मला ते वाक्य खूप आवडतं, आय ॲम बिकॉज वी आर. माझं अस्तित्व हेच मुळात आपल्या सगळ्यांशी जुळलेलं असल्यामुळे अबाधित आहे, चमकत आहे. आणि हीच भावना पुढेही मनामध्ये कायम राहू, त्या दृष्टीनं कार्य करण्याची प्रेरणा सातत्याने मिळत राहू अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांच्याही ऋणात राहू इच्छितो. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार.